एवढं चांगला आतापर्यंत कधी बोलला नव्हता आहे का नाही? आणि हिंदीची प्रॅक्टिस झाली पाहिजे. हो, मग. आपल्याला आउट ऑफ महाराष्ट्र करायचं नाही का काम? मग बाहेर जाऊन मराठी बघूया थोडी आपण. बोलणार. चालेल चालेल. हो. चांगलं पाहिजे. तुम्हाला आवडेल ते. ओके. आज फ्री आहे. आता बघा, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या समोर 2 रस्ते असतात. आपल्या समोर 2 रस्ते असतात. आपण इथे उभं असतो आणि हे 2 रस्ते असतात. एक बिझनेस असतो आणि एक जॉब असतो. ओके. जॉब आणि बिझनेस असतो, पण माणूस जो आहे इथे तो काय करतो? आपली मेंटॅलिटीच आपल्या समाजाने बनवून ठेवलेली आहे की तुम्ही पहिल्यांदा नोकरीच करायची, जॉबच करायची. आणि त्याच्यामुळे काहीही परिवर्तन केलं तरी लोक कुठे जातात? जॉबकडे. जॉबलाच जातात. आता जॉबला जातात, पण हे जॉबमध्ये आता ऐकलं तुम्ही का जॉबमध्ये आपण श्रीमंत होऊ शकत नाही, बरोबर? फक्त आपण पोट भरू. समाजामध्ये पोट भरून राहू शकतो आणि पुढे जगू शकतो. म्हणजे जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही, अशी ती नोकरी असते. आणि बिझनेस जो आहे, हा बिझनेस कसा आहे की आपण ठरवू त्या पद्धतीने आपण याच्यातून इन्कम घेऊ शकतो बिझनेसमधून. आता बिझनेसमधून इन्कम घेऊ शकतो, पण आपल्या परिवारामध्ये अशी एक विचारधारा आहे की बिझनेस जर करायचा असेल तर आपल्याला खूप पैसे लागतात. खूप पैसे लागतात अशी विचारधारा आहे. आणि म्हणून आपल्याकडे लोक, आपल्या समाजातील परिवारातील लोक हे बिझनेसकडे वळत नाही. पण त्यांनी कधी असं बघितलं नाही का कमी पैशात पण बिझनेस चालतो किंवा पैसे न खर्च करता पण बिझनेस येतो. असं कधी संशोधन नाही केलं. त्यांच्या डोक्यावर हॅमरिंग केलेलं आहे. चांगला शिक, चांगले मार्क काढ आणि चांगल्या नोकरीला लाग. हे डोक्यावर हॅमरिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे लोक ही जॉबकडेच वळतात. आता बिझनेसकडे वळायचं म्हटलं तर बिझनेसकडे वळलो ना आपण, तर कसं आहे बघा, मी एखादं पुस्तकात वाचलेलं होतं. बिझनेसकडे जर आपण वळलो तर समजा आपल्याला 100 रुपये कमवायचे आहेत. 100 रुपये कमावायला आपल्याला पहिल्यांदा गुंतवणूक लागते ती 1000 रुपयाची. 1000 रुपये गुंतवावे लागतात तेव्हा ते 100 रुपये आपल्याला मिळतात. आणि जर आपल्याला 1000 रुपये इन्कम करायचं असेल तर आपल्याला 10,000. एक 1,00,000 1 लाख. 1 लाख. 10,000 किंवा लाखावरी चालेल. लाखावरी गुंतवणूक करायला लागते आपल्याला. आणि लाख रुपये कमवायचे असतील तर आपल्याला करोडवारी गुंतवणूक करायला लागते. आणि ह्याच गोष्टी आपल्या परिवाराकडे नाही आणि आपल्याकडे नाही. आणि म्हणून आपण कुठे वळतो? जॉबकडे वळतो. आता जॉबवाले जे आहेत, हे जॉबवाले काही आहेत ते लाख रुपये घेतात, बरोबर? 1 लाख रुपये कोण कोण घेतात? IAS ऑफिसर असेल तो, बरोबर? एखादा मोठा बिझनेसमन घेतो, एखादा इंजिनियर घेतो, एखादा डॉक्टर घेतो, बरोबर? हे घेत असतात 1 लाखाचं उत्पन्न. आता आपलं वय राहिलंय का डॉक्टर बनायचं, नाही. इंजिनियर बनायचं किंवा एखादा IAS ऑफिसर बनायचं राहिलंय का? नाही. पण आपण लाख रुपये इन्कम घेऊ शकणार नाही असं नाही. हे बनू शकत नाही, पण लाख रुपये इन्कम घेऊ शकतो. घेऊ शकतो का नाही? यस. घेऊ शकणार. तर अशा प्रकारचं हे लाख रुपये उत्पन्न आपल्याला आजच्या काळात लागणार आहे का? आजच्या काळात लाख रुपये लागणार आहे आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी, आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी. तसं तर 10,000 पण लोक महिना काढतात, पण ते कसं कणहत कण, फार कमी. बरोबर ना? कणहत कण आहे. आणि लाख रुपये असतील तर गाणे म्हणत जगू, आपण गाणे म्हणत जगू शकतो. तर कणत न बघता, न जीवन जगता गाणं म्हणत जगून जगलं पाहिजे. आता कसं गाणं? आता जर आपण बघितलं तर 1900
1940 साली मी नव्हतो, बरोबर. येस. 1940 साली मी नव्हतो. आम्हाला मला तर वाटतं इथे आहेत कोणी नसतील, बरोबर ना. तर त्यावेळेला फक्त 10च रुपये लागायचे. पूर्ण महिन्याचं सामान यायचं ना, त्याच्यातून बचत पण व्हायची 10 रुपयात फक्त. जसा जसा काळ वाढत गेला, माणसाच्या गरजा वाढत गेल्या, 20 वर्ष गेली आणि 1960 आली. 1960 आल्यानंतर त्या काळामध्ये माणसाच्या गरजा वाढल्या आणि गरजा वाढून 100 गरजा वाढल्या. कुटुंब तेवढंच होतं, गरजा वाढल्या, त्याला 100 रुपये लागायला लागले 20 वर्षांनी. काळ काही तिथे थांबला नाही, बरोबर. काळ पुढे सरकला. काळ पुढे सरकल्यानंतर 1980 आलं 20 वर्षाने. आणि हे 20 वर्षातील 1980 साली हा एक झिरो इथे वाढला, झिरो इकडे वाढला, झिरो. आपण महागाईला रोखू शकत नाही किंवा बोंबलू शकत नाही. माझ्याकडे पैसे नाही, बरोबर. आपल्याला काय करावं लागेल, ह्या बरोबर राहण्यासाठी आपलं उत्पन्न वाढावं लागेल. हे आपण रोखू शकत नाही, हे तर वाढणारच आहे, बरोबर. आता 2000 आलं इथे, त्याच्यानंतर 2000 आलं. 2000 आल्यानंतर किती लागले, 10,000 लागले, बरोबर. 10,000 लागायला लागले. आता प्रत्येक वेळेला झिरो वाढत गेला, गरजा वाढत गेल्या. आता गरजा वाढत गेल्या म्हणजे काय, समजा या 2000 साली या अगोदर ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता, बरोबर. मग इकडे कलर टी व्ही आहे. माणसाच्या गरजा ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये होत होत्या, बरोबर. तेच लागत होतं, इकडे पण तेच लागत होतं, बरोबर ना. पण माणसाची काय झाली, म्हणजे आपण पण प्रगती आहोत असं दाखवण्यासाठी खर्च किती होतो तो माणूस बघत नाही. माणूस श्रीमंत दाखवण्यासाठी, गरिबापेक्षा नाही, माणूस गरीब का होतो तो श्रीमंत दाखवण्यासाठी, श्रीमंती आपली दाखवण्यासाठी जेवढा खर्च करतो तेवढं त्याच्यासाठी सगळं आपण करत असतो. 2000 साली आपल्याला 10,000 रुपयाची गरज होती. 10,000 रुपयाची गरज असताना काय की तेवढा खर्च. आता किती त्यावेळेला आपल्याला किती वेळ काय नाही ते सांगू शकत नाही, पण आपल्याला खर्च तर करावाच लागणार 10,000. आणि आता समजा 2026 आलेलं आहे, जवळजवळ 26 वर्ष, बरोबर ना. आता आपल्याला लाख रुपयाची गरज लागते, लाख रुपयाची गरज आहे. मी लाख रुपयाची याच्यासाठी सांगतो की कणत नाही, गाणं म्हणायचं. म्हणजे आपलं जीवन जे आहे, हे जीवन आपण एका लाईफस्टाईलने जगण्यासाठी एवढे लागतात. तर हे लाख रुपये जे आहे, हे लाख रुपये आपल्याला कोणत्या मार्गाने येतील, याच्यासाठी आपण काही शिक्षण घेतलं नाही, याच्यासाठी आपल्याकडे बिझनेस आहे नाही, याच्यासाठी आपण काही तरतूद केलेली आहे, काहीच नाही केलेली नाही. पण हे लाख रुपये आपण घेऊ शकतो. आता तुम्ही सांगाल का लाख रुपये कशाला पाहिजे. 10,000 रुपयामध्ये आपण, हे छोटंसं कुटुंब आहे, मिया बीबी, 2 मुलं, आई बाबा, 6-7 माणसाचं कुटुंब आहे, बरोबर. महिन्याला समजा 10,000 रुपये खर्च करतात. या 10,000 रुपयामध्ये काय असतं माहिती, ते सामान जे आणतात ना, ते सामान फक्त 4,000चंच असतं. ते 10,000 खर्च करतात, पण सामान 4,000चं असतं. आणि त्याच्यावर जे कमिशन लोक कमावतात ना, 6,000चं असतं कमिशन, 6,000चं असतं. आता तुम्ही विचार करा, आपले पूर्वज ग्राहक होते, आपले आजोबा पंजोबा ग्राहक होते, आपले आई वडील ग्राहक होते, आपण पण ग्राहक आहोत, आपली मुलं पण ग्राहक होतील आणि येणारी पिढी पण ग्राहकच होणार, बरोबर. पण ग्राहक ही गोष्ट संपणार नाही, बरोबर ना. मग काय झालं बघा, ही महिन्याला आपण एवढे खर्च करतो, त्याच्यातलं एवढंच सामान येतं आणि एवढे पैसे उठतात, कमिशनला जातात, बरोबर. तर वर्षाला हे 72,000 रुपये आपण कमिशन म्हणतो लोकांना श्रीमंत करण्यासाठी, बरोबर. हे आपण खर्च करतो, आपल्याला एवढंच मार्केटमधून मिळतं सामान,
आपले पैसे हे जे आहेत हे लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी आपण खर्च करतो. आणि हे जर 12 महिन्याचे बघितले तर 72,000 वाचू शकतात आपले. 72,000 हे जे आहेत हे 72,000 रुपये आपण लोकांना श्रीमंत करण्यासाठी खर्च करतोय प्रत्येक वर्षी. आता जर आपण पाहिलं तर बघा 60% हे 60% आहेत. आता आपण पाहिलं ना कंपनीचं, कंपनी जी आहे ही कंपनी 40 रुपयाचं सामान बनवते, 10 रुपये त्याचा प्रॉफिट काढते आणि ते आपल्यापर्यंत 100 रुपयाला, म्हणजे कंपनीचं फक्त 40 रुपयाचं असतं. तसं हे फक्त एवढ्याच रुपयाचं. आणि हे 60 रुपये जे आहेत ते 60 रुपये आपल्याला त्यांना श्रीमंत करण्यासाठी वापरतो. तर आता दुसरी गोष्ट आहे की 12 महिन्याचे. आता आपण जर 20 वर्ष पकडली, हे 12 महिन्याचं आहे, 12 महिन्याचं. आपण जर 20 वर्ष पकडली की 20 वर्ष जी आहेत हे 72,000 बरोबर. 20 वर्षामध्ये आपण ह्या लोकांना श्रीमंत करण्यासाठी किती 14,40,000 रुपये दिलेले आहेत. हे 14,40,000 रुपये जर आपल्याकडे असतं तर त्यांची गाडी असती तशी आपली असती का नाही? त्यांची गाडी असते तशी आपली पण गाडी असती, पण आपण त्यांना श्रीमंत केलं. पण आता जागृत होऊन एकच काम करायचं आहे की आपण त्यांना श्रीमंत केले, आजोबांनी पंजोबांनी सगळ्यांनी केलंय, पण आता आपण त्यांना श्रीमंत करायचं नाही. तर श्रीमंत कोणाला करायचं? स्वतःच्या मुलाला. स्वतःच्या मुलाला, स्वतःलाच करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याकडे काय आहे, ही सिस्टीम आलेली आहे. आणि ह्या सिस्टीमने आपण RCM ह्या सिस्टीमने, ही RCM सिस्टीम कशी आली तर 1959 मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्वे करण्यात आला. आणि या अमेरिकेमध्ये सर्वे करण्यात आला त्याच्यामध्ये कसं कंपनी आणि ग्राहक हा जो आहे, हा ग्राहक आणि कंपनी त्याच्यामध्ये जाहिरातदार, इथे एजंट, इथे डिस्ट्रीब्युटर, इथे होलसेलर आणि इथे रिटेलर आणि इथे ग्राहक. ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम, या सिस्टीमचं त्यांनी 1959 मध्ये रिसर्च केला याच्यावरती. आणि रिसर्च केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की यांना काढलं तरी सिस्टीम चालू शकते, पण यांना काढलं तर ही सिस्टीम चालणार नाही, किंवा यांना काढलं तर ही सिस्टीम चालणार नाही. बरोबर. यांना काढलं तर ही सिस्टीम चालू शकते. आणि म्हणून कंपनी 10 पावलं पुढे आली आणि आपण फक्त 2 पावलं पुढे यायचं. आणि आपल्याला हे आपल्याला या गोष्टी कंपनी. आणि ह्याच्यामध्ये काय झालं की ही जी सिस्टीम आली, म्हणजे ही सिस्टीम आली, याला TSM अशा प्रकारचं तिकडे नाव देण्यात आलं. TSM डायरेक्ट सेलिंग नेटवर्क हे तिकडे नाव देण्यात आलं. परंतु आपल्याकडे ही सिस्टीम आलेली आहे. आपल्याकडे आपण RC कन्सेप्ट मार्केटिंग खरेदी करण्याची योग्यता. आता ह्याच्यात कशा प्रकारचं कमिशन येतं, किती येतं, कसं येतं, तुम्ही आपले सानप सर यांना बोलवतो. Yes.